नमस्कार मित्रांनो, आर्बिटेक मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार वर्षाला 6,000 रुपये देते आणि राज्य सरकार सुद्धा नमूद शेतकरी योजनेअंतर्गत 6,000 रुपये देते. म्हणजेच शेतकऱ्याला वर्षाला एकूण 12,000 रुपये मिळतात. पण जर तुम्ही आता नवीन शेती खरेदी केली असेल तर तुम्हाला ह्या योजनेला लाभ मिळेल का? 2,000 रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होईल का? ह्याबाबत सरकारने काही कडक नियम बनवले आहेत. ते नियम आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी राजू बेंद्रे, तुम्ही पाहतात आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनल. चॅनलवरती नवीन आला असाल तर आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑन करून ठेवा, कारण अशी महत्त्वाची व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग, नवीन खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ घेता येतो का? त्याचे नियम काय आहेत पाहूया. व्हिडिओ सुरू करूया. शेतकरी मित्रांनो, योजनेचे स्वरूप. मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा उद्देश अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा आहे. तर 4 महिन्यांनी 2,000 रुपये खात्यात हप्ता थेट बँक खात्यात जमा होतो. महाराष्ट्र सरकारने सुद्धा ह्याच धर्तीवर नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली आहे. पण अनेक शेतकरी आजही या योजनेपासून वंचित आहेत, कारण त्यांना जमिनीच्या खरेदी विक्रीचे नियम माहीत नाहीत. त्यामुळं ते ह्या योजनेचा लाभ घेत नाहीत. तर आता काय आहे 1 फेब्रुवारी 2019चा नियम? आता सर्व महत्त्वाचा नियम नीट समजून घ्या. पीएम किसान योजनेच्या अटीनुसार ज्या शेतकऱ्यांच्या नावावर 1 फेब्रुवारी 2019च्या पूर्वी शेतजमीन आहे, केवळ तेच शेतकरी ह्या योजनेसाठी पात्र आहेत. म्हणजे तुमच्या जमिनीचा फेरफार हा 1 फेब्रुवारी 2019च्या आधीचा असणं आवश्यक आहे. तर आता नवीन खरेदी केलेली असेल तर काय करायचं पहा. जर तुम्ही 1 फेब्रुवारी 2019 नंतर एखादी शेत जमीन विकत घेतली असेल, खरेदी खत केले असेल, तर दुर्दैवाने तुम्ही ह्या योजनेसाठी अपात्र ठरता. नियम सांगतो की कट ऑफ तारखेनंतर जमिनी खरेदी करणाऱ्या नवीन मालकाला ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. म्हणजे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही आधीची जमीन 1 फेब्रुवारी 2021 नंतरची असेल त्या शेतकऱ्याकडं, आणि तुम्ही घेतल्यानंतर 2019च्या नंतर तुमच्याकडे आली, तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरू शकता. खरेदी केली असेल तर ती वारसाने आली असेल तर सुद्धा तुम्हाला मिळते. तर आता अपवाद ह्या परिस्थितीत मिळेल का? आता तुम्ही म्हणाल, मग कोणाला लाभ मिळणार नाही का? तर ह्याला एक महत्वाचं अपवाद आहे. जर 1 फेब्रुवारी 2019 नंतर जमिनी तुमच्या नावावरती झाली असेल, पण ती तुम्ही विकत न घेता तुम्हाला वारस हक्काने मिळाली असेल, तर मात्र तुम्ही ह्या योजनेसाठी पात्र आहात. तुमच्या 7/12 वर किंवा फेरफारमध्ये जमिनीची नोंद वारस हक्काने अशी असणं गरजेचं आहे. अशा वेळी तुम्ही नवीन नोंदणी करून योजनेचा लाभ घेऊ शकता. आणि शेतीची कामे इतर माहितीसाठी, त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जमिनी खरेदी करताना किंवा वारस नोंद करताना या तारखेचा विचार नक्की करा. जर तुम्ही आधीपासूनच पात्र असाल आणि तुमचे हप्ते येत नसतील, तर तुमचे KYC आणि आधार शेडिंग पूर्ण आहे का हे एकदा तपासून घ्या. शेतकरी मित्रांनो, आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की पीएम किसान सन्मान निधी योजनेचं नवीन शेत घेतल्यानंतर लाभ मिळतो का नाही आपण पाहिलं. तुम्ही जर 2019 नंतर शेत घेतलं आणि 7/12 तुमच्या नावावरती झाला, तर ते खरेदी करून नावावर झाला असेल तर लाभ मिळणार नाही. जे वारस हक्काने घेतला असाल, तर तुमच्या नावावरती जमीन आली असेल, तर तुम्हाला ह्या योजनेमधून लाभ घेता येणार आहे शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, ही होती पीएम किसान योजनेच्या नवीन नियमाची महत्वाची माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुमच्या मनात काही शंका असतील तर ही तुम्ही विचारू शकता कमेंट करून. आपण नक्कीच तुम्हाला रिप्लाय देऊ, उत्तर देऊ. हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि हवामान अंदाज व सरकारी योजनेच्या माहितीसाठी आर्बिटेक मराठीला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.